टाकायची. आज बनवूया पत्तागोबीची भाजी. अशी गोबी बारीक कापून घ्यायची. सर्व गोबी आता कट करून घेऊ. अशा प्रकारे हे बघा, मी लसूण, 2 टमाटे, कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता, आता हे सगळं टमाटे कापून घेणार, लसूण बारीक कट करून घेणार, कांदा कट करून घेणार, कोथिंबीर कट करून घेणार. आता फोडणीला तयारी करू. जसं कांदा कट करून घेतला, ते कोथिंबीर, कढीपत्ता कट करून घेतला, टमाटर कट करून घेतला, लसूण मस्त बारीक कट करून घेतला. करून फोडणीला तयारी करूया. तेल टाकून घेऊ. कढीपत्ता टाकायचा. टाकलेला आहे. आपण त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकू. असे तडतडायला लागले बघा. कांदा मस्त तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत घेऊ. आता त्याच्यामध्ये टाकून लसूण, टाकून टमाटे टाकून घेऊ. आपण थोडीशी बारीक कट केलेली मिरची टाकून मिक्स करून घेऊ. 2 मिनिटं शिजवून घेऊ. झालं. थोडासा गरम मसाला टाकून घेऊ. थोडीशी तेल घातलेली गोबी टाकून घेऊ.
मिक्स करून घ्या. आपण थोडासा कोथिंबीर टाकून घेऊ. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ. मस्त भाजी करून घेऊ. आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे. आपण याला असं 2 मिनटं शिजवून घेऊ. एवढी भारी मस्त अशी झणझणीत अशी पत्ता गोबीची भाजी लागते ना. एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. जे गोबी खात नाही ते पण खायला लागले. अशी झणझणीत मस्त अशी गोबीची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. लाईक करा, शेअर करा. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. 2 मिनटं शिजवून घेऊ. बघू शकता 2 मिनटं आपण मला शिजवून घेऊ. झाकण ठेवू. 2 मिनटं शिजवून घेऊ.